प्रदेश काँग्रेसने सगळ्या डिव्हिजनमध्ये एक कमिटी केलेली आहे आणि आम्ही अमरावती डिव्हिजनमध्ये आहोत। अमरावती डिव्हिजनमध्ये बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती हे सगळा भाग येतो आणि प्रामुख्यानं अमरावती डिव्हिजनमध्ये मेळघाट येतं, जिथे परिस्थिती अतिशय बिकट आहे। आज आम्ही यवतमाळला जातो आहे, तिथे काही ठिकाणी पाहणी पण आहे आणि काही मॅन क्रिएटेड म्हणजे मानवांनी क्रिएट केलेल्या अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्याचंही निवारण कसं करता येईल हे आम्ही बघतो आहे। वाशिममध्ये आमदार जनक त्या ठिकाणी आहेत, बुलढाणामध्ये आमदार येडके आणि आमदार धीरज लिंगाडेजी ते आहेत, अकोल्यामध्ये आमदार धीरज लिंगाडे आणि वजाक मिर्झाजी त्या ठिकाणी आहेत, अभय पाटीलजी त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक आढावा घेऊन 3 तारखेला आम्ही सकाळी डिव्हिजनल कमिशनरला भेटणार आहोत आमची कमिटी आणि त्या ठिकाणी ते सगळ्या अडचणी ज्या जात आहेत त्या आम्ही तिथे सांगणार आहोत। मूळ विषय असा आहे की सरकारकडे नियोजन नाही आहे। सरकारने अमरावती जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नक्कीच उचलाव्या लागतील आणि ते आम्ही उचलतो। ते लोकसभा निवडणुकीचा शेवटला टप्पा आहेत आणि एक्झिट पोल देखील आज 5 वाजता येणार। दुसरीकडे राहुल गांधी पंतप्रधान व्हावे ही इच्छा असल्याचं जे आहे ते वडेट्टीवारांनी सांगितलं। इंडिया आघाडीला 300 पेक्षा अधिक 350 पेक्षा अधिक जास्त जागा मिळतील, कसं आज बैठक आहे दिल्लीमध्ये। चांगलं परफॉर्मन्स या वेळेला राहिलेला इंडिया आघाडीचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या सीटा निवडून येतील अशी अपेक्षा आहे आणि पुढे बघू काय होतं। तुमच्या मनातला पंतप्रधान कोणच नाही, जो देशाची सेवा करेल तो। ते नितीश राणे असं म्हणतात की काँग्रेसच्या अदृश्य शक्तीने आम्हाला निवडणुकीला मदत केली आणि ते निवडणुकीनंतर मला त्यांच्यावर कमेंटच नाही करायची, त्यांच्यावर काय करतात। अमित शहानी दावा केलेला आहे 400 पारचा, काही पण दावे करतात। 4 जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील असं शरद पवार गटातून अनेक आमदार आमच्या पक्षात येतील असं अजित पवार गटाचे सुरेश चव्हाण। मला नाही वाटत असं काही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।